तपासणी न करता अशा प्रकारचे कुरिअर त्या ठिकाणी डिलिव्हर केले, पाठवणारा तर दोषी असेल पण कुरिअरवाल्यांनाही त्याच्यात दोषी पकडलं जाईल। अध्यक्ष महोदय, हा महत्त्वाचा विषय आहे। याच्यामध्ये इंस्टाग्राम सारख्या सोशल मीडियाच्या ज्या काही त्या ठिकाणी स्थळं आहेत ती देखील मार्केट प्लेस म्हणून त्या ठिकाणी यूज होतात आणि त्यातनं ही डिलिव्हरी केली जाते। पण या सगळ्या गोष्टींकडे आपलं लक्ष आहे, त्यामुळे या संदर्भात 100% सरकारची भूमिका ही झिरो टॉलरन्सची आहे। जसं राज्यमंत्र्यांनी सांगितलं, जिथे पोलीसवाले सापडतायत त्यांना आम्ही सस्पेंड करत नाही, त्यांना आम्ही बडतर्फ करतोय। आणि दुसरं, प्रत्येक केसमध्ये आपण हे सांगितलं आहे की केवळ आरोपी नाही, फॉरवर्ड लिंकेज आणि बॅकवर्ड लिंकेज हे दोन्ही शोधून काढा। आणि म्हणून आपल्याला जर मध्यंतरी पेपरलाही वाचलं असेल की आपण उत्तर प्रदेशपर्यंत जाऊन, आणि एवढंच नाही तर एका केसमध्ये विदेशात जाऊन देखील आपण आरोपी परत आणलेला आहे। जो सगळ्यात मोठा या ड्रग रॅकेटचा किंगपिन आहे तो देखील मुंबई पोलिसांनी परदेशातनं पकडून आणलेला आहे। राज्य सरकार करता आणि देशाकरता निश्चितपणे आपल्या युवा पिढीकरता मोठं आव्हान आहे। पण मी तुम्हाला पुन्हा या सभागृहाला आश्वस्त करतो की यात कुठलंही कॉम्प्रोमाइज केलं जाणार नाही।